25 वर्ष. बापरे, मला वाटतच नाहीये आपल्या लग्नाला 25 वर्ष झाली. या 25 वर्षांनी मला काय दिलं तर खरंच खूप समाधान दिलं. एक चांगला मित्र आणि सोबती दिला. कधी आपण एकरूप झालो कळलंच नाही. मी खूप समाधानी आहे. तू मला सहचारिणी म्हणून वागवलंस. कायम बरोबरीचं स्थान दिलंस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास दिला. प्रत्येक गोष्टीत माझं मत घेतलंस. तू नेहमी माझ्या मनाचा विचार केलास. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपण काही काळ एकमेकांपासून दूर होतो, पण आपल्यातील विश्वास आणि प्रेमाच्या धाग्यानं तरी देखील एकमेकांच्या जवळ होतो. अगदी सुरुवातीपासून आपण प्रत्येक दिवस जगलो. आपण प्रत्येक गोष्टीत आनंद घेतला. एकमेकांना पूर्ण वेळ दिला. खरं तर काय बोलावं आणि कशी सुरुवात करावी काही सुचत नाहीये. पण इथे तू मदतीला होतीच नेहमीप्रमाणे, जशी प्रत्येक वेळेला येतेस. त्यामुळे मलाही सवयच लागली. मला माहिती आहे, कुठलीही परिस्थिती असू दे, प्रसंग असू दे किंवा काही काम असू दे, माझ्यासाठी उत्तर फक्त तूच. म्हणजे बघ ना, मी इथे विचार करतोय हे शब्द जुळवायचे कसे, आणि तुझ्या पुढे ही घरची कामं, त्या कामांची जुळवाजुळव. माणसानं ना तुझ्यासारखं सिम्पल आणि सॉर्टेड असायला हवं. आपल्या संसाराची गोष्टसुद्धा तुझ्यासारखीच सिम्पल आहे बरं का. आणि हो, त्यात मी एक पात्र आहे. आपल्या या गोष्टीत कधी तणाव, कधी हलके फुलके प्रसंग, तर कधी उपदेश असतात. आणि असं असलं तरी ही गोष्ट जगायला मजा येते. थोडी थोडकी नव्हे तर अखंड 25 वर्षांची ही वाटचाल. प्रवास म्हटला की साहजिकच आहे, चढ उतार आलेच. पण खरं सांगू, या घटकेला कशाचाही शीण जाणवत नाहीये. खरं तर आपल्या दोघांचे स्वभाव खूप वेगळे वेगळे. मी स्पष्ट बघती तर तू लगेच व्यक्त न होणारा. मी तडतडी तर तू शांत. मला नवीन गोष्टींची भीती वाटणारी, तर तुला नवनवीन गोष्टी शिकायची आवड. आपल्या खूप गोष्टी वेगळ्या वेगळ्या, पण तरीही आपण एक आहोत, एकमेकांसोबत आहोत. आपल्या संसारात मी खुश तर आहे ना, मला कशाची कमी तर नाहीये ना, यासाठीची तुझी धडपड खूप सुखावणारी होती. मग मंथनचा जन्म झाला. तुम्ही वडील झालात. त्या दिवशी तुम्ही खूप आनंदी होता. आपल्या बालरूपाला तुम्ही पाहत होता. तुमच्या डोळ्यातील ते भाव मी आजही विसरू शकणार नाही. मंथन आणि नंतर मंजितच्या जडणघडणीमध्ये तुमची भूमिका खूप महत्वाची होती, आणि ती आजही आहे. म्हणतात ना, कुंभार जेव्हा घडा घडवतो तेव्हा तो एका हाताने त्याला थापट्या मारत असतो आणि एक हात आतून आधाराला देतो. तो जो आधाराचा, मायेचा हात होता ना, तो तुमचा होता, आणि माझा हात शिस्तीचा थापट्या मारत होता. तुमच्या हळव्या मनानं मात्र मुलांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी माझी खूप मदत केली. आपल्या मुलांचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे याची मला खात्री आहेच, आणि ते उत्तम व्यक्ती म्हणून नाव कमावणार आहेत यात शंका नाही. आणि मी तसा लहानपणापासूनच जरा बुजऱ्या स्वभावाचा, कधीही व्यक्त न होणारा, पण आतून सर्व गोष्टींचा विचार आणि तारतम्य बाळगून निर्णय घेणारा. पण या सगळ्यात तुझा स्वभाव अगदी विरुद्ध पण साजेसा. त्यामुळेच आपला 25 वर्षाचा सहवास अतिशय सुलभ झाला असं वाटतं. माझं सर्वस्व व्यापलं ते फक्त आणि फक्त तुझ्या भोवतीच. अनेक जबाबदाऱ्या तुम्ही एकाच वेळी पार पाडता, तरी सुद्धा कधीही कोणत्याही गोष्टीबद्दल तक्रार किंवा नकारात्मकता दिसली नाही, आणि ती दिसणारही नाही. याबद्दल तुम्हाला दाद द्यावीशी वाटते. तुम्ही एक उत्तम वडील, नवरा आणि मुलगा आहातच, पण त्याबरोबरच तुम्ही एक उत्तम माणूस सुद्धा आहात. व्यक्त होणं, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होऊन तो द्विगुणित करणं, सगळ्यांसाठी प्रत्येक गोष्ट मनापासून करणं, आणि विशेष म्हणजे त्यात स्वतःला झोकून देणं काय असतं हे तुझ्याकडून शिकावं. सुखाचा प्रसंग असो किंवा दुःखाचा, प्रत्येक ठिकाणी तू तुझी भूमिका बजावतेसच नव्हे, प्रत्येकाला तू हवीच असतेस. खरोखर नियोजन काय आणि कसे असते हे फक्त तूच करू शकतेस. आपले असो किंवा बाहेरचे, कोणाची आणि कोणतीही गोष्ट असो, सर्वांना त्यांची चिवात्या किंवा माईमाऊ किंवा मनीषच हवी असते. तू माझ्या जीवनात आलीस आणि पोकळी भरून काढलीस. मला खूप अभिमान आहे. तुला माझी सहचारिणी म्हणून देवाने पाठवलं. तू माझ्या आयुष्यामध्ये
सर्व रंग भरलेस. अशीच तुझी साथ मला जन्मोजन्मी असू दे. 25 वर्ष ही केवळ वर्ष नाहीयेत, तर ते आपल्यासाठी समर्पण, चिकाटी आणि समर्थनाचे दिवस आहेत. आपण अजूनही तरुण आहोत, सुखदुःखात सोबत आहोत. दोघांनी 25 वर्षांपूर्वी पाहिलेली अनेक स्वप्न पूर्ण झाली आहेत, अजूनही होत आहेत. त्याबद्दल आनंद, समाधान वाटतंय. इतकंच.